आपण मराठी कथात्मक साहित्य पेपर क्रमांक 3 ऑप्शनल मराठी या अभ्यासपत्रिकेतील 7 क्रमांकाच्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. मराठी कथात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 10 पाठ आहेत. 10 पैकी आपण आपले 6 पाठ शिकून झालेले आहेत. आज आपण 7व्या पाठाला आपण सुरुवात करत आहोत. त्या पाठाचं नाव आहे शेवंतीचा खराटा. मुलांनो, शेवंतीचा खराटा ही श्रीम माटे यांची कथा आहे. श्रीम माटे मराठी साहित्यातलं एक महत्त्वाचं नाव, सुपरिचित अशा प्रकारचं नाव आहे. श्रीम माटे यांना ओळखत नाही असं कोणी नाही. इतकं महत्त्वाचं योगदान श्रीम माटे यांनी मराठी साहित्याला, मराठी वाङ्मयास दिलेलं आहे. त्यांचं पूर्ण नाव श्रीपाद महादेव माटे आहे. जन्म 1886 तर मृत्यू 1957 झालेला आहे. श्रीम माटे हे निबंधकार, कथालेखक, विचारवंत, आदर्श शिक्षक अशा वेगवेगळ्या नावाने ते परिचित आहेत. एवढंच नव्हे तर श्रीम माटे हे अस्पृश्य समाजसेवक सुद्धा होते. सामान्यासाठी, अस्पृश्यासाठी, पददलितांसाठी काम करणारा एक समाजसेवक म्हणजे श्रीम माटे आहेत. वैचारिक निबंध संग्रह या वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. साहित्यधारा, विचारधारा, कोवळे निबंध, साहित्य मंजरी, विचार गुंफा इत्यादी वैचारिक निबंध संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. कथासंग्रह या वाङ्मय प्रकारामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वाचं योगदान, महत्त्वाची भर घातलेली आहे. कथासंग्रह या वाङ्मय प्रकारामध्ये अनामिका, माणुसकीचा गहिवर, भावनांचे पाझर इत्यादी कथासंग्रह दिलेले आहेत. कादंबरीमध्ये पश्चिमेचा वारा ही एकच कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. तर आपण प्रत्यक्ष या पाठाला, या धड्याला, या वेचाला आपण सुरुवात करूयात. शेवंतीचा खराटा ही कथा माणुसकीचा गहिवर या कथासंग्रहातून घेतलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे सूक्ष्मपणे ऑनलाईन तासिकेचं श्रवण करणे, ऐकणे आणि अटेंड करणं हे गरजेचं आहे. मुलांनो, आपल्या अध्यापनाच्या बाहेर जाऊन विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये एकही प्रश्न येणार नाही, परंतु तुमचं या ऑनलाईन तासिकेकडे अटेन्शन असणं गरजेचं आहे, लक्ष असणं गरजेचं आहे. आपण प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करूया. शेवंताचा प्रपंच हा त्यातला पहिला मुद्दा आहे. श्रीम माटे यांनी ही जी कथा लिहिलेली आहे ही व्यक्तिचित्रात्मक कथा आहे. शेवंताच्या जीवनावर आधारित कथा आहे. आता शेवंताचा प्रपंच श्रीम माटे यांनी अतिशय हृदयद्रावकपणे या कथेमध्ये त्यांनी मांडलेला आहे, चित्रित केलेला आहे. लेखक हा समाजाचा एक घटक असतो, समाजाचा एक अंग असतो. एवढंच नव्हे तर अविभाज्य हा घटक असतो. समाजाला सोडून, समाजाशिवाय तो जीवन जगू शकत नाही. तो समाजातल्या वेगवेगळ्या घटकावर अति सूक्ष्मपणे आकलनाने अवलोकन करून, निरीक्षण करून त्यावर साहित्याचे, वाङ्मयाचे रेशीमबंध बांधण्याचं काम श्रीम माटे करतात. शेवंताचा प्रपंच त्याने अतिशय सुंदर पद्धतीने या पाठामध्ये मांडलेला आहे. 2 खराटा शेवंताचा मूक साक्ष.
या कथेतली जी शेवंत आहे, पुणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये ती रस्ते झाडण्याचं काम, रस्ते साफ करण्याचं काम मूकपणे निमूटपणे करते. आणि ती नेहमी सदैव लेखकाला रस्त्यावर भेटते, लेखकाला पाहायला मिळते. लेखक सारखं अधनंमधनं या शेवंताचं निरीक्षण करतात. शेवंता ही दिसायला साधारण सामान्य, अंगावर सुद्धा वेशभूषा केशभूषा ही अतिशय सामान्य. आणि जेव्हा जेव्हा लेखक समोरासमोर शेवंताची आणि लेखकाची भेट व्हायची, तेव्हा ती लेखकाला नमस्कार घालायची नम्रपणे. हा अशा प्रकारचा रुजू स्वभाव लेखकाला प्रचंड आवडलेला होता. म्हणून खराटा ही शेवंताची मूक साक्षात. शेवंता म्हणजे खराटा आणि खराटा म्हणजे शेवंता. खराटा म्हणजे साफ करणारं जे झाडू असतो मुलांनो, त्याला खराटा म्हणतात बोलीभाषा. पुढचं म्हणजे खराटा शेवंताच्या जगण्याची निशाणी. त्या खराट्याच्या माध्यमातून ही जी शेवंत आहे, शेवंताला कोणीच पोसत नव्हतं. मुलगा पोसत नव्हता, सून पोसत नव्हती, कोणी पोसत नव्हती. या खराट्याच्या माध्यमातून ती लोकांची, समाजाची, गल्लीची, कॉलनीची आणि महानगरपालिकेची ती सेवा करायची. आणि त्या खराट्याच्या माध्यमावर तिचा उदरनिर्वाह अतिशय स्वाभिमानाने ती जगण्याचं काम करत होती. म्हणून खराटा शेवंताच्या जगण्याची निशाणी आहे. जगण्याची निशाणी कोणाची कुऱ्हाड असते, कोणाचं खोरा असते, कोणाचं फावडा असते, कोणाची लेखणी असते. प्रत्येकाची वेगवेगळी निशाणे असतात मुलांना. कोणाचा स्वभाव असतो, कोणाची वाणी असते, कोणाचं वक्तृत्व असते. हे जगण्याच्या निशाणे आहेत, मग खुणा आहेत, मग खाना. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, जगण्यामध्ये, वर्तनामध्ये काहीतरी एक निशाणी असावी लागते. काहीतरी ओळख खानखुण असावी, तरच माणसाला जगता येतं. आणि तर जगतासुद्धा येत नाही. त्या सामर्थ्यावरच माणूस जगू शकतो आणि त्यात जगू शकत नाही. शेवंताची सेवानिवृत्तीची अवस्था. या कथेतील जी शेवंता श्रीम माटे यांनी अतिशय जिवंतपणे रेखाटलेली आहे, चित्रित केलेली आहे आणि चितारलेली आहे मुलांना. शेवंता सर्वच चोह बाजूनी ती सेवानिवृत्त आता होत आलेली आहे. ती नोकरीने सुद्धा सेवानिवृत्त झाली. वयाने, मनाने, शरीराने, सर्वच बाजूने ती अगदी जीर्ण झालेली आहे. तिची त्वचा, स्किन अशी लोळत आहे मुलांनो. जशी शेवंताची अवस्था, तशी आपली सुद्धा अवस्था अशीच होणार आहे मुलांनो, लक्षात घ्या. पुढचा मुला मुठभर मातीची प्रतीक्षा. पहा, मुठभर मातीची प्रतीक्षा, ती काहीच नाही. ती सेवा जी करत आहे, लोकांकडून काहीतरी मुठभर काहीतरी मिळेल, काहीतरी अन्न मिळेल, काहीतरी धान्य मिळेल, काही स्वयंपाक मिळेल, याचीच प्रतीक्षा ती करत, बाकी काहीच काहीच नाही. शेवंताला कोणाचा आधार नाही. आधार असून ती निराधारपणे जीवन जगते. फक्त वस्तीमध्ये, कॉलनीमध्ये लोकांची सेवा करणारी ही शेवंत आहे. शेवटचं म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत खराटा. जगण्याचं साधन, जगण्याचं माध्यम, जगण्याची ऊर्जा जे काय असेल शेवंताची, मुलांना खराटा आहे. काही माणसं शेवटपर्यंत भांडी धुण्याचं काम, कपडे धुण्याचं काम, कॉलन्या साफ करण्याचं काम, देवाची सेवा, देवळामध्ये, मंदिरामध्ये जाऊन सेवा करण्याचं काम. कारण त्या सेवेच्या माध्यमातून जगता येतं, उदरनिर्वाह भागतो, वेळ जातो आणि एक तर आनंद मिळतो मला. अशा प्रकारची शेवंत आहे. तुम्हाला मी आता सांगितलं, मुताई शेवंताचा लेखकास नमस्कार. लेखकाला वाटायचं ही तर सामान्य बाई आहे, कामगार बाई आहे, झाडूवाली बाई आहे, आणि मी कोण आहे तिला कसं कळालं असेल. परंतु ही कामगार जरी असली, झाडूवाली जरी असली, काम करणारी जरी असली, साफसफाई स्वच्छता करणारी जरी असली, परंतु त्या स्त्रीमध्ये एक माणुसकीचा गहिवर आहे. त्याच्यामध्ये माणुसकी आहे, मानवता आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे. हे लेखकांनी मनोमन झालेलं आहे. लेखक दररोज तिच्या प्रत्येक हालचालीवर निरीक्षण करायचे. तिला डोळ्यामध्ये पूर्णपणे पिऊन घ्यायचं.
तिला समजून घ्यायचं आणि तिला उमजून घ्यायचं आणि त्यातूनच ही कथा जन्माला आलेली आहे मुलांना. शेवंत हा माणुसकीचा काही समाजामध्ये असे अनेक माणसं आहेत मुलांना. कोणताही लेखक कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही स्त्रीवर उगीच कथा लिहित किंवा एखादा धडा साहित्याचा अंग होऊ बनवत नाही. त्यामध्ये विविध गुण असावे लागतात. त्यातून आदर्श लोकांना मिळतो, अन्यथा मिळत नाही. पुढचा मुद्दा आहे गरिबांच्या वर्तनातील चांगुलपणाचे दर्शन. पहा, हे लेखकाला मनोमन भावलेलं आहे. गरिबांच्या वर्तनातील चांगुलपणाचे दर्शन पदोपदी लेखकांना अनुभव आलेला आहे. पुढचा मुद्दा राही शेवंताचे सामाजिक दुःख. शेवंतालाच राही म्हणतात मुलांनो. शेवंताचं दुसरं नाव काय? राही आहे. राही आणि शेवंताचे सामाजिक दुःख आहे. एवढं असून सुद्धा पहा, घरातली माणसं, कुटुंबातली माणसं किंवा काही समाजातली माणसं चांगलं पाहत नाहीत, चांगलं बघत नाहीत, मान सन्मान देत नाही. कामगार बाई आहे, पण तिलाही भावना, इच्छा आहे, पोटासाठी ही असं पण काम करते असं कोणीही समजून घेत नाही. समाजात राहीस मान सन्मान. हा, समाजाने सुद्धा माणुसकी आहे. जी माणसं माणुसकीने ओतमून वाहतात, तुडुंब प्रवाही होतात, ही माणसं मान सन्मान देतात. उदाहरण श्रीम माटे आहे. श्रीम माटेसारखी अनेक माणसं सुद्धा शेवंताला मान सन्मान देतात, आदर करतात. आदरातिथ्य सुद्धा करतात. समाज राहीचा माणूस, कारण राही प्रामाणिकपणे त्या वस्तीची सेवा करते. कोण माझ्याकडे पाहत आहे, कोण लक्ष दे याचा विचार न करतात ती आपल्या पत्नी कर्तव्य पार पडण्याचं काम करते. पुढचा राहीच्या आनंदात लेखकाचा आनंद. राहीच्या आनंदामध्ये लेखकाचा आनंद. राहीकडे लेखक नेहमी पाहायचे, नेहमी भेटीगाठी, दोघांच्या भेटीगाठी व्हायचं. राही लेखकाकडे पाहून आनंद राही जेव्हा लेखकाकडे पाहायची तेव्हा राहीला आनंद वाटायचा. जेव्हा लेखक राहीकडे पाहायचा दोघांना आनंद वाटायचा. दोघे एकमेकाला भावलेले आणि अनुभवलेले व्यक्ती आहेत. शेवटचा राहीचा अंताकडे प्रवास. आता राही शेवटच्या घटका, शेवटचा श्वास ती मोजत आहे. इतकी ती म्हातारी झालेली आहे मुलांना. राहीचा अंताकडे प्रवास. आता ती प्रवास सुरू झालेला आहे. माणसं सामान्य जरी असली, साधी जरी असली, पण त्यांच्यातून माणुसकीचा जो गहिवर दरवळ राहतो त्याचं उत्तम उदाहरण काय असेल? ती शेवंत आहे. तिचं दुसरं नाव राही आहे. अशा प्रकारे आपण या पाठाच्या समारोपाकडे वळूया. काम कोणतेही असो ते निष्ठेने केले पाहिजे. खराट्याचं काम असो, झाडूचं काम असो, भांड्याचं काम असो, शेतातलं काम असो किंवा मजुरी असो किंवा अध्यापनाचं काम असो किंवा अभ्यासाचं काम असो, ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. काम कोणतेही असो. काम श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे, पण ते निष्ठेने केलं पाहिजे मुलांना. तेव्हाच माणसाला आनंद मिळतो, अन्यथा आनंद मिळणार नाही. हा विचार या ठिकाणी श्रीम माटे यांनी मांडलेला आहे.